नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातील हवामानातील महत्त्वाच्या बदलांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी कोसळली होती. अनेक ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पाऊस झाला, ज्यामुळे काही पिकांची नासाडी देखील झाली होती. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही दिलासा मिळाला होता. पण पाऊस पडून गेल्यानंतर आता उकाडा प्रचंड वाढलेला आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसात उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटांचाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात वातावरण आणखी उष्ण होईल. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रावर चक्रकार वारे नेतृत्व प्रदेशापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हलला आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होण्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.